नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा न्यू अपडेट नीट क्वालिफाइंग क्रायटेरिया हा कमी झालाय बरं का। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे आता किती कमी झालाय, ओपनच्या कॅन्डिडेटसाठी किती झालाय आणि जे कॅटेगरीचे स्टुडंट आहे यांच्यासाठी हा क्रायटेरिया किती कमी झालाय। म्हणजे तुमचा जो क्वालिफाइंग क्रायटेरिया आहे तो आता काय झालाय, रिड्यूस झालाय। चला तर मग बघूया आपण आता ओपन साठी आणि तुमची रिझर्व कॅटेगरीसाठी हा कितीने कमी झालाय बघा। आता बघा आता ओपन वाल्यांसाठी जर बोललो आपण तर बघा पहिले ओपन साठी जो क्वालिफाइंग क्रायटेरिया होता तो किती होता, 50% तो काय होता तुमचा क्वालिफाइंग क्रायटेरिया होता। किती होता, 50% काय होता तुमचा क्वालिफाइंग क्रायटेरिया। जर तुम्हाला जर नीट मध्ये 50%च्या वरती जर पर्सेंटाइल असेल तर तुम्ही काय होते, क्वालिफाय होते। आता तुमचा जो क्रायटेरिया हा रिड्यूस झालाय क्वालिफाइंग क्रायटेरिया। आणि जे कॅटेगरीचे स्टुडंट होते बघा रिझर्व कॅटेगरीचे, तर कॅटेगरी स्टुडंट साठी हा किती झालाय, आता कॅटेगरी स्टुडंट साठी पहिले होता हा 40%। किती होता, 40%। मग आता रिड्यूस किती झालाय बघा, कॅटेगरी स्टुडंट साठी होता 40%, तर आता कमी झालाय 15%। बघा मी सांगणार आहे बघा तुम्हाला आता तुम्हाला कसं, जर तुम्ही क्वालिफाय नसाल तर तुम्हाला कसं चेक करायचंय, कुठे चेक करायचंय, पर्सेंटाइल कुठे बघायचे आणि कसं कळणार तुम्ही क्वालिफाय होते का नाही होते ह्या आता जो क्रायटेरिया झालाय त्यासाठी बरं का। तर मग आता जर आपण बघितलं तर ओपनचा पहिले 50 होता आणि आता 15% हा काय कमी झालाय। म्हणजे जर 50 मधून जर आपण 15 काढले तर तुम्हाला क्वालिफाइंग क्रायटेरिया काय तुमचा ओपन वाल्यांचा आता 35%। जर तुम्हाला 35% असेल तर तुम्ही काय आता क्वालिफाय आहे नीट साठी। मग तुम्ही आता क्वालिफाय तर तुम्ही तुमचं देखील ऍडमिशन करू शकता BAMS BHMS ला आउट ऑफ स्टेट मध्ये करू शकता किंवा महाराष्ट्रामध्ये करू शकता बरं का। त्यानंतर इथं जर रिझर्व कॅटेगरीचं जर बघितलं आपण तर हा पहिले 40 होता, मग आता काय झालाय 15%नी काय झालाय हा कमी झालाय बरं का। 15%नी कमी झालाय म्हणजे 40 मधून जर आपण 15 मायनस केले तर तुमचा जो क्वालिफाइंग क्रायटेरिया आतासाठी काय 25%। हा काय तुमचा नवीन क्वालिफाइंग क्रायटेरिया, तर हा झालाय तुमच्यासाठी कमी। त्यानंतर आता तुम्हाला कसं बघायचंय बघा, तुमच्या स्कोर कार्ड वरती तुम्हाला कसं बघायचंय बघा, मी सांगतो तुम्हाला। बघा एक स्कोर कार्ड आहे बघा, जर तुम्ही या ठिकाणी देखील आले बघा, तुम्ही जर या ठिकाणी आले तुमचं पर्सेंटाइल स्कोर ऑप्टेन असं लिहिलेलं असेल बघा तुमच्या स्कोर कार्ड वरती बरोबर। त्यानंतर इथे तुमचे फिजिक्सचे पर्सेंटाइल असेल, केमिस्ट्रीचे आणि बायोलॉजीचे, आणि इथे टोटल पर्सेंटाइल असणार तुमचे। बघा हे स्टुडंट आहे बघा, आता हे स्टुडंटला काय 46% आहे बरं का। म्हणजे अगोदर हे क्वालिफाय होते का, नव्हते। मग अगोदर हे क्वालिफाय नव्हते ना, तर मग आता क्वालिफाय आहे का, 100% आता क्वालिफाय। कारण यांचा क्वालिफाइंग क्रायटेरिया किती होता, यांचा क्वालिफाइंग क्रायटेरिया 50% होता पहिला, आणि यांना किती पर्सेंटाइल 46%। मग आता काय आहे क्वालिफाय नीट क्वालिफाय म्हणजे यांचा जो क्रायटेरिया होता तो रिड्यूस झालाय बरं का। तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि अजून तुम्ही जर व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर आताच काय करा, डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम चॅनल काय करा, जॉईन करा। भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये।